आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या कंपनीत अनाउन्स करून टाका लवकरच. हो सर. निघा. नंदिनी, अगं तुला गुड न्यूज मिळाली की नाही? रेवती, अशी का वागतेस तू? नको करू असं. सुमित, खूप चुकीचं करतोयस तू. नंदिनी, अगं अशी काय करतेस तू? राजन भाऊजींची अवस्था पाहतेस ना तू? आणि मी सुमित परके आहोत का? घरचेच तर आहोत. राजन भाऊजींची अवस्था आहे का काम करण्याची? त्यांचा आजारपण, त्यात त्यांना रुद्रची काळजी. मग आम्ही त्यांचं टेन्शन वाढवायचं की कमी करायचं? मी तर त्यांच्या उपचारांसाठी कायम स्वरूपी हॉस्पिटल पाहिले. सोड रे. नाही मला पैसे दे ना. पैसे कशासाठी हवेत रुद्र? मला पैसे हवे. नाही देणार. तू आधी मला कारण सांग कशासाठी हवेत ते. दारूवर उडवायला नाही देणार मी पैसे. मला दे ना का पैसे. नाही रुद्र, पैसे द्यायला सांग. नाही पैसे द्यायला सांग. पैसे दे ना रुद्र. तू आज आज कुठे चल. मला पैसे दे. पैसे हवेत मला. दे पैसे दे. नको. हे बघ, ऐक माझं. नंदिनी, अगं का वागतेस तू अशी? तो तुझा मुलगा नाहीये म्हणून? रुद्र बाळा, मी आहे तुझी आई. माझ्याकडे माग पैसे. तुला पैसे हवे ना, मी देते. रेवती, अगं तो दारूवर उडवेल. सुमित, पैसे दे त्याला. पैसे. रुद्र, माझी शपथ आहे तुला, नको घेऊस ते पैसे. पैसे. रुद्र, रुद्र पैसे.
घेऊ बाळा. रुद्र पैसे घेऊ नकोस, चल इथून. रुद्र रुद्र, अरे नकोय आपल्याला ते पैसे. पैसे हवेत, पैसे हवे. रुद्र जाऊ दे. ऐक माझं रुद्र, नको थांब. पैसे मिळाले. पैसे हवेत. रुद्र पैसे. पैसे हवेत मला. हा पैसे. अगरबत्ती घ्यायची आहे. पाहिलंस ना नंदिनी, किती गरज होती त्याला पैशांची. शेवटी आईलाच मुलाचं दुःख कळतं. नुसतं आई आई म्हणून मिरवून उपयोग नसतो. आईचं कर्तव्य पार पडावं लागतं. शेवटी त्याची खरी आईच त्याच्या मदतीला धावून आली. अहो अहो काहीतरी करा. मला नाही सहन होत आता. अहो आपलं घर आतून पोखरलं जातंय. सगळीकडे नकारात्मकता पसरली. हो हे असंच चालू राहिलं ना तर आपलं घर उद्ध्वस्त होईल. हो ऐकताय ना. अहो काहीतरी करा ना. जे झालंय ना त्यातून बाहेर पडा. तुम्हाला उठावं लागेल. सगळं पूर्वीप्रमाणे स्वतःच्या हातात घ्यावं लागेल. नाहीतर हे सगळं घर उद्ध्वस्त होईल. हो तुमच्या मौनाचा गैरफायदा घेत आहेत तो लोक. आणि आपल्या रुद्राची अवस्था बघवत नाही. हो दुःखात पार बुडून गेलाय तो. एकीकडे रुद्र कोणाचं ऐकत नाही आणि तुम्ही सगळं ऐकून न ऐकल्यासारखं करताय. मग अशा वेळी मी काय करू सांगा ना. हे घर उद्ध्वस्त होताना मी कसं सावरू. मग या सगळ्यामध्ये माझ्या मनाची काय अवस्था होत असेल कळतंय का तुम्हाला. काय करू तुम्हीच सांगा. काय करू. हे उद्ध्वस्त होत असलेलं घर मी कसं सावरू. जीव ओतून तुम्ही हे घर हा बिझनेस उभा केलात पण आता वाताहत होते. हो त्याची कशी बघू मी या डोळ्यांनी. घर तुटलं, बिझनेस गेला आणि माझा रुद्र
ऐकताय ना तुम्ही? हो, ऐकताय ना? गौरी, गौरी, आम्ही चुकलो. आम्ही चुकलो गौरी, आम्ही चुकलो. अगं माझ्या कसं लक्षात आलं नाही की या घरात माझे संस्कार जिवंत राहायला हवे असतील तर घरात तू असायला हवीस. गौरी, तू गेलीस आणि या घराचं घर पडत संपलं ग. मी केवळ तुला गमावलं नाही गौरी, मी या घराचं घर पडच गमावलं ग. मी खूप मोठी चूक केली. तुझ्या निखळ प्रेमाची सावली गमावली आणि हे घर पोरकं झालं आणि माझा रुद्र सगळ्यांना परका झाला ग. आता हा रुद्र जर सावरलं नाही तर हे घर कधीच पूर्वीसारखं होणार नाही गौरी. हॅलो हॅलो, मी बोलते. अरे वा, मीच बोलतोय. हो, मी बोलतोय असं तुम्ही फोनवर सांगितल्यानंतर मला कसं कळणार आहे नेमकं कोण बोलतोय? मी काय तुम्हाला ओळखतो का? तुमचा आवाज मी ओळखतो का? हा, गौरी बोलते. गौरी, हा एक मिनिट. हॅलो, अहो थांबा जरा, हळूहळू बोला. हा, काय 5 किलो गहू, हा 3 किलो डाळ आणि 1 किलो बटाटे. हा, बर हा, देतो पाठवून देतो. हा, पाठवून देतो. हा, हॅलो. हॅलो, हा गौरी बोलते. काही ऑर्डर मिळतील का? तुमची ऑर्डर ना रेडी आहे ना. हे बघा, 5 किलो गहू, 3 किलो डाळ, 1 किलो बटाटे. अजून काय पाठवायचं का? अहो नाही, ते नाही. मग काय पाठवू? तेल पाठवून देऊ का? अगरबत्त्यांची ऑर्डर आहे का? रात्री कोणीतरी सगळ्या अगरबत्त्या नेल्या ना. उदबत्त्या? रुद्र सावकाश. तर अरे ठीक आहे, लाव. कोणाला? किराणावाल्याला फोन लाव. कशाला? रुद्र, उगाच काहीतरी करू नकोस. अरे लाव ना. रुद्र नको, ठेव तू. अरे काय धंदा लावलाय? दुसरी दुकानं बुडाली का बांधली? हा, काय सगळ्यात फक्त माझं एकट्याच दुकान आहे काय? म्हणजे तुम्हाला नाही हो. थांबा 1 मिनिट, तू जरा थांब. जरा थांब जरा, बोलतो मी तुझ्याशी नंतर. हॅलो, मला अगरबत्त्या पाहिजेत. अरे नेमकं काय पाहिजे तुम्हाला? अगरबत्त्याची ऑर्डर पाहिजे का अगरबत्ती पाहिजे तुम्हाला? ऑर्डर. हा, अगरबत्त्या हव्यात. अच्छा, म्हणजे तुम्हाला रेडीमेड अगरबत्त्या पाहिजेत का? हो बरोबर. नाही. थांबा हो तुम्ही. मी आहे ना तुमच्याशी नाही बोलत आहे. थांबा जरा तुम्ही. मग कोणाशी बोलताय? बोलू नका, पाठवा.
मग मी देते ना. दुसऱ्याला नाही द्यायचे, मला द्यायचे. अरे काय चाललंय काय तुमचं? हा, येतय कोण घेतय कोण काय कळणं झालंय मला. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं आहे ना एकमेकांशी बोला. हा बोला. हॅलो हॅलो. हॅलो. मलाच हव्या सगळ्या अगरबत्त्या. हा, तुम्ही पैशांची काळजी करू नका. हे खूप खूप पैसे आहेत माझ्याकडे. मागाल तेवढे पैसे देईन मी तुम्हाला. खूप पैसे आहेत माझ्याकडे. मी चाललो होतो. हॅलो. मी रुद्र पैठणकर. हॅलो. हॅलो 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 हॅलो. पाठवताय ना? हॅलो हॅलो. ऑर्डर द्यायची आहे का? हॅलो. हा पाठवतो ऑर्डर पाठवतो. हा पाठवा. दे ठेवून बरं, दे ठेवून. हॅलो हॅलो हॅलो. कष्टाने करतो काम, प्रेमाने बनवतो. गंध अगरबत्तीचा आमच्या देवास आवडतो. गंध अगरबत्तीचा आमच्या देवास आवडतो. काय झालंय? हा, काय करताय हे सगळे? का रे, टाइमपास करताय अभ्यास सोडून? काय? अरे मला सोडून कसे काम करताय तुम्ही? मला कसे विसरले तुम्ही सगळे? हा घे रे, इकडे घे, घे इकडे. गंध अगरबत्तीचा आमच्या देवास आवडतो. अरे देवास काय, कस्टमरांनाही आवडतो. म्हणून तर ह्या आपल्याला ऑर्डर मिळतात. काय, चला लवकर लवकर ही ऑर्डर करू आणि पैसे जोडू. अरे कविता झाली ना, म्हणजे करू जोडू. चला आता लवकर लवकर अगरबत्ती तयार करू आणि आपल्या आश्रमासाठी पैसे जोडू. चला.